दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यानंतर त्या अपघातामध्ये जर एखादी व्यक्ती मयत झाली तर त्यांचे जे वारस आहेत ते मोटार अपघात नुकसान भरपाईसाठी क्लेम दाखल करतात. एखादा जखमी व्यक्ती असेल तर तो सुद्धा मोटार अपघात न्यायाधिकरणामध्ये त्यांच्या डिसॅबिलिटीसाठी, अपंगत्वासाठी जो आहे तो क्लेम दाखल करतो. जेव्हा केसची सुनावणी होते, माननीय कोर्ट आदेश करतात, त्यावेळी ज्या आदेशामध्ये जी रक्कम नमूद केलेली असते ती रक्कम इन्शुरन्स कंपनीने असो किंवा मालकाने असो ती कोठे जमा करायची. आपल्या सर्वांना माहीत आहे की ती रक्कम माननीय न्यायालयामध्ये जमा केली जाते, परंतु डायरेक्टली इन्शुरन्स कंपनी जी आहे ती त्या क्लेमंटला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये जी आहे ती डायरेक्ट पाठवू शकते का? माननीय न्यायालय तशी परवानगी देते का? आणि याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा काय न्यायनिर्णय आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण केसबद्दल बोलणार आहोत. केसचं नाव आहे परमिंदर सिंग विरुद्ध हनी गोयल व इतर. परमिंदर सिंग विरुद्ध हनी गोयल व इतर 18/3/25 निकालाची तारीख आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे. या न्यायनिर्णयामध्ये डायरेक्ट जे आहे आदेश झाल्यानंतर डायरेक्ट रक्कम जी आहे ती जो क्लेमंट आहे ज्याने अर्ज दाखल केलेला होता त्याच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे ते पाठवता येईल का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की इन्स्टेड ऑफ डिपॉझिटिंग इन कोर्ट इन्शुरन्स कंपनीज मस्ट ट्रान्सफर द अमाऊंट डायरेक्टली टू द क्लेमंट्स व्हेरीफाईड बँक अकाउंट. म्हणजे इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या डायरेक्ट जे अर्जदार आहेत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर त्यांनी करावी आणि ट्रायब्युनल शूड कलेक्ट बँक डिटेल्स. आता ज्यावेळी केस चालू असते त्यावेळी त्या जो क्लेमंट आहे ज्यांनी अर्ज केलेला आहे तर त्याचे बँक डिटेल जे आहेत ते घ्यावे, म्हणजे जेणेकरून त्या क्लेमंटच्या खात्यामध्ये ती रक्कम जी आहे ती जमा करता येईल. यासाठी म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांनी डायरेक्ट अमाऊंट जी आहे ती त्या क्लेमंटच्या खात्यामध्ये जमा करावी. म्हणजे त्याच्यामध्ये म्हटले की स्मूथ डिस्बर्समेंट म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायालयाचं जे काम होतं, न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर आधी दाखल करायचे, त्यानंतर माननीय न्यायालयाची परवानगी घ्यायची आणि त्यानंतर मग न्यायालयामार्फत ती रक्कमेचा चेक दिला जायचा. तर डायरेक्टली सुद्धा जे आहे ते क्लेमंटच्या ज्यांनी अर्ज दाखल केलेला आहे तर त्यांच्या खात्यामध्ये इन्शुरन्स कंपनीला रक्कम जमा करता येईल असं म्हटलेलं आहे. या केसमध्ये केसचं नाव मी पुन्हा एकदा सांगतो, परमिंदर सिंग विरुद्ध हनी गोयल व इतर. निकालाची तारीख 18/3/25 अशी आहे. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.